नमस्कार बहिणींनो, लाडकी बहीण ही योजना अत्यंत लोकप्रिय आणि अत्यंत ट्रेंडिंगमध्ये चालू आहे। अशातच यामध्ये भरपूर असे मोठे बदल झालेले आहेत। 1 जुलैपासून चालणारी ही स्कीम आजतागायत अतिशय ट्रेंडिंगमध्ये चालू आहे। यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या असतील, फॉर्म फिलिंगसाठी कामं असतील, यासाठी येणारे पेमेंट असेल, या वेगवेगळ्या समस्या महिलांना सतावत आहेत आणि यावर यूट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये सुद्धा चालत आहे। मित्रांनो, ही 1 जुलै रोजी चालू झालेली स्कीम आजही बंद पडलेली नाही आहे। सप्टेंबरचा पूर्ण महिना ही चालू राहणार आहे। परंतु महिलांना एकच काळजी घ्यायची गरज आहे की कुठेही आता फॉर्म भरायचा नाही आहे। हे फॉर्म सर्वत्र बंद झालेले असून सप्टेंबर महिना तेवढा हे फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहेत। त्यांच्या थ्रू हे अप्रूव्हल होणार आहे आणि असा शासनाचा काल GR निघालेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एकही रुपया देण्याची आवश्यकता नाही आहे। तर हा फॉर्म कशा प्रकारचा आहे हे बघा। GRमध्ये वेगवेगळ्या लोकांना मान्यता दिलेली होती, परंतु ते सर्व काढून घेऊन अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपल्याला अर्ज कुठे द्यायचा आहे तर अंगणवाडी सेविकेकडे। अर्ज कशा प्रकारचा आहे तर आपण बघू शकता ह्या स्क्रीनवर। तर हे बघा, अशा प्रकारचा हा अर्ज आहे, अगदी मराठीमध्ये सोपा आणि सुटसुटीत। या ठिकाणी पहिलं महिलेचे नाव लिहायचे आहे, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव, या ठिकाणी जन्मवर्ष प्रविष्ट करायचे आहे, तुमची डेट ऑफ बर्थ जे काय असेल ते। अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। जन्माचे ठिकाण या ठिकाणी महिला असाल म्हणजे लग्न झाले असेल तर पूर्वीचं टाकून घ्या, माहेरचे असाल तर तिथं टाकून घ्या। अशा प्रकारे व्यवस्थित माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे। तुमच्या शहराचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक। त्यानंतर येथे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, या ठिकाणी नाही करायचं आहे। जर तुम्ही इतर 1,500 रुपयांचा शासनातर्फे लाभ घेत असाल तर हा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होत असतो। त्यामुळे मित्रांनो, हा फॉर्म पुन्हा नंतर भरायचा नाही। या ठिकाणी वैवाहिक स्थिती दर्ज करायची आहे। त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते व्यवस्थित असे फिलअप करायचे आहे, म्हणजे पूर्ण त्यांचं नाव आणि बँक खाते क्रमांक, CISF कोड वगैरे काय असेल ते। त्यानंतर याला डॉक्युमेंट्स कोणते जोडायचे आहेत तर आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक, एक फोटो आणि एक हमीपत्र। अशा प्रकारे व्यवस्थित फॉर्म भरून स्टेपल करून अंगणवाडी सेविकांकडे हा फॉर्म द्यायचा आहे। काही दिवसांमध्येच हा फॉर्म अपलोड होण्याचा तुम्हाला मेसेज पडेल। हा मेसेज पडल्यानंतर तुम्हाला त्यानंतरचे पैसे जमा होतील। अशा प्रकारे महिला भगिनींनो, हा फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरून घ्या। आणि आजच्या व्हिडिओसाठी एवढंच। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।